ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तसेच तमाम महापुरुषांना व महामातांना विनम्र अभिवादन। आणि मी आता आपल्या समोर वामनदादा कर्डक यांच्या सुंदर शब्दामध्ये एक गीत सादर करत आहोत। बाबासाहेबांसमोर नतमस्तक होऊन मी गीताला सुरुवात करतो। भीमा तुझ्या मऊला, भीमा तुझ्या मऊला जाऊन काल आलो, भीमा तुझ्या मऊला जाऊन काल आलो, भीमा तुझ्या मऊला जाऊन काल आलो, तू जन्मल्या ठिकाणी राहून काल आलो, तू रांगलाच जेथे तेथेच मान झुकली, तू रांगलाच जेथे तेथेच मान झुकली, ती धूळ कपाळी लावून काल आलो, भीमा तुझ्या मऊला जाऊन काल आलो, आई तुझी भीमाई साताऱ्यालाच गेली, आई तुझी भीमाई साताऱ्यालाच गेली, तेथेही दोन अश्रू, तेथेही दोन अश्रू वाहून काल आलो, जाऊन दूर देशी तू आणली शिदोरी। वामनदादा म्हणतात की बाबासाहेबांनी जी आणलेली शिदोरी आहे ती आजही आपण खात आहोत आणि ती शिदोरी संपणार नाही, म्हणून काय म्हणायचे आहे, जाऊन दूर देशी तू आणली शिदोरी, जाऊन दूर देशी तू आणली शिदोरी, त्यातलीच मी काही, त्यातलीच मी काही खाऊन काल आलो, भीमा तुझ्या मऊला जाऊन काल आलो। पुढच्या ओळीमध्ये बाबादादा म्हणतात, दिल्लीतला खजिना तू वाटणार होता, दिल्लीतला खजिना तू वाटणार होता, तेथे तुझेच पाणी धावून काल आलो, तेथे तुझेच पाणी धावून काल आलो। शेवटच्या वेळेमध्ये बाबादादा म्हणतात, ते जाळणारे होते मी टाळणार होतो, ते जाळणारे होते मी टाळणार होतो, वामन सहित तेथे, वामन सहित तेथे जाऊन काल आलो, भीमा तुझ्या मऊला जाऊन काल आलो, भीमा तुझ्या मऊला जाऊन काल आलो, तू जन्मल्या ठिकाणी